श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आणि खरं तर संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्याकडून जास्त व्रतवैकल्य होते, कारण तेव्हाच कुठल्याच अशा कमेंट येत नाही की ताई घरात मांसाहार केला जात नाही, मी नाही करणार. थोडक्यात काय की या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कुठल्याच घरात मांसाहार केला जात नाही आणि श्रावण महिना हा सणाचा राजा मानला गेला आहे आणि भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ. या संपूर्ण श्रावण महिन्याचा अवचित साधून आपण कुठल्या सेवा करायच्या आहेत, कुठलं पारायण आहे की आपल्याला संसारिक अडचणी, आपल्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपण या सगळ्या सेवा करू शकतो, ते कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पारायणाने सुरुवात करूया. आता या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये 13 ऑगस्ट 2026ला श्रावण महिना सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. आता पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आहे, दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आहे. आता संपूर्ण श्रावण महिना हा आपल्याला व्रतवैकल्यासाठी आणि महाराजांची सेवा करण्यासाठी, भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. काय होतं ना की एरवी आपल्याकडून रुद्राभिषेक वगैरे या गोष्टी होत नाहीत, एकतर श्रावण महिन्यात केल्या जातात, नाहीतर ज्यांचं संकल्पित सेवा जर कोणाला दिली असेल तर तेच करतात, नाहीतर मग डायरेक्ट महाशिवरात्रीला. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते. नेहमी आपण बायका असो किंवा पुरुष मंडळी असो, आपण पैसा साचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कधी जर काही अडचण आली तर हाच पैसा आपल्या कामाला येईल, त्या पद्धतीने सेवेचा पण बँक बॅलन्स पण इतका वाढवायचा की आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये ना कधी कोणाला आपल्या परिवाराला त्याची गरज पडली त्या सेवेची तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जेवढा आपण पैशाचा बँक बॅलन्स साचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तेवढाच आपल्याला सेवेचा सुद्धा बँक बॅलन्स साचवायचा आहे. थोडक्यात काय, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपण जेव्हा श्रावण महिन्यात आपण पाळतो, म्हणजे घरात व्रतवैकल्य केलं जातं आणि मेन म्हणजे मांसाहार बंद होतं. मग काय होतं ना, आपण सेवाही करू शकतो. मग कुठलेही कारण न देतात जर तुम्हाला अडचण आहे तर तुमच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकरांची सेवा, तर अर्थात तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक. आता ही रुद्रपठण करून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा शिवमहिमा पठण करून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आहे की भगवान शंकरांची जर तुमच्या घरात झाली ना तर ती अर्थात ते तीर्थ म्हणजेच या 40 दिवसामध्ये किंवा सगळ्या श्रावण महिन्यामध्ये जरी तुम्ही रुद्राभिषेक केलं किंवा फक्त सोमवारी जरी केलं तरी त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर बघायला मिळेल. तर सगळ्यात येतं ते रुद्राभिषेक, शिवमहिमा पठण करायचं आहे. त्याच्याबरोबर जे शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे. शिवचालीसा तुम्हाला पठण करायचा आहे. शिवस्तुती, कैलास राणा, शिवचंद्र मोई, तर ह्या ज्या काही भगवान शंकरांच्या संदर्भात ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्ही अगदी श्रावण महिन्यामध्ये करू शकता. रोज केलं तरी चालेल, नाही शक्य होत तर कमीत कमी जर सोमवारी तुम्ही ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून तुम्ही पठण करू शकता. आपण जेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो तर श्रावणातच बऱ्याच घरात श्रावणातच शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण होतं आणि त्याच्याबरोबर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण सुद्धा करायचं असतं. कारण नवनाथ पारायण आणि शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या घरात केलं जातं. पण आता मी शिवलीलामृत पारायण कसं करावं या संदर्भाची सुद्धा माहिती केलेली आहे, तर नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ बघा. ज्यांना अगदी शिवलीलामृत पारायण करणं शक्य होत नाही तर यांनी काही हरकत, जरी तुम्ही सगळं शिवलीलामृत पारायण केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्कीच ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर एक रोज माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राची करायची आहे किंवा ओम नमः शिवाय रोज एक माळ तरी तुम्हाला शिवगायत्री मंत्राची तुम्हाला पठण करायचं आहे. नाही ह्या 3 मंत्र पठण करणं तर एखादं मंत्र एक माळ घ्यावे आणि नंतर मग तुम्ही 21 वेळा बाकीचे दुसरे मंत्र जप करू शकता. जसं जमेल, संसारिक अडचणी, संसारिक जबाबदाऱ्या सगळं सांभाळून जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आता हे झालं भगवान शंकरांची सेवा. त्याच्याबरोबर इथं ते नवनाथ पारायण. हो, नवनाथ पारायण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल माहिती देईल. गुरुचैत्र पारायण बऱ्याच घरात असतं, तर काही घरात असं असतं की वर्षातून 3दा गुरुचैत्र पारायण होतं. तर एकदा असतं ते दत्त जयंती, एकदा असतं श्रावण महिना आणि एकदा असतं ते स्वामी पुण्यतिथी.
तर वर्षातून 3दा गुरुचरित्र पारायण झालंच पाहिजे. तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही, आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त जरी गुरुचरित्र पारायण चालू असेल, जर श्रावणात जरी आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायण करावं, ज्यांना शक्य असेल तर त्यांनी करावं. नाहीतर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हा सुद्धा ग्रंथ तुम्ही पठण करू शकता. आता श्रावण महिना म्हटलं तर बऱ्याच महिलांचे 11 गुरुवार सुरू आहेत. तुम्ही या श्रावण महिन्यानंतर सुद्धा 11 गुरुवारला सुरुवात करू शकता, किंवा 9 गुरुवारला तुम्ही सुरुवात करू शकता. बरेच लोक साईबाबांचे 9 गुरुवार करतात. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पण करू शकता. आता वैभवलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यामध्ये आलेले आहे, तर सुरुवात वैभवलक्ष्मी व्रत होते. तुम्हालाही करायचं असेल तर वैभवलक्ष्मी व्रत तरी नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. आता बऱ्याच वेळ असा प्रश्न आला की पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करू शकतो का? तर हो, आता बघा, या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत. तुम्ही पशुपती व्रत तुमचे होणार आहे, कारण ते 5 सोमवार असतात. पण जे काही आपण श्रावण सोमवारचे श्रावणी सोमवार आहेत, तर ते तुम्हाला लागू नाही होणार. तुम्हाला सेवा करायची आहे, तुम्हाला उपवास धरायचा आहे, पण तुम्ही धरू शकता. पण ते जे काही श्रावणी सोमवार आहेत, तर ते पशुपती व्रतात श्रावणी सोमवार धरले जातात. पण जे आपण नॉर्मली श्रावणी सोमवार धरतो तर ते धरले जात नाहीत. थोडक्यात काय, तुम्ही कुठलीही सेवा केली तरीही ती भगवान शंकरांच्या चरणीत जाणार आहे. ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून करू शकता. बऱ्याच वेळा असे कमेंट आले की 16 सोमवार व्रत सुद्धा करू शकतो का? तर हो, तुम्ही सोमवार व्रत सुद्धा करू शकता. तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात 16 सोमवार व्रत आवर्जून करावं. ज्यांची करायची इच्छा आहे किंवा ज्यांचं काही संकल्प असेल तर ते तुम्ही करू शकता. आता मेन म्हणजे श्रावण महिना म्हटला तर सत्यनारायण. तुम्हाला पण या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करायचं आहे, तर ते कसं, किती, कुठे, केव्हा या संदर्भाची सुद्धा माहिती लवकर घेऊन येईल. या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, काय होतं ना, आपण जेव्हा सेवा करत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं ते येतं ते मासिक धर्म सुतक विठळ. आधीच सांगते, गुरुचरित्र पारायण करणारा असेल, नवनाथ पारायण करणार असेल, किंवा शिवलीलामृत ग्रंथ पारायण करणार असेल, तर संकल्पयुक्त अर्थात जे मासिक धर्म होऊन जाऊन द्या. मासिक धर्माचे 5 दिवस झाले नंतर तुम्ही सेवा करू शकता. अगदी सेवा कोणीही करू शकतं. काय होतं ना, आपल्याला मासिक धर्म आला की घरात कोणीही वाचायला नाही आहे, मग ते पारायण तसंच राहतं. असं करू नका. गुरुचरित्र ग्रंथ पारायण तसंच ठेवायचं नाही. एकदा ते वाचायला सुरुवात केली तर ते सगळं वाचावं. म्हणून अगदी तुम्ही पहिल्या दिवशी जरी पारायणाला बसला, म्हणजे तेव्हा जरी तुम्ही पारायणाला केलं तरी हरकत नाही. बघा, म्हणजे तुमचं मन जरी पवित्र असेल ना, तर तेव्हा तुम्ही केव्हाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. आपल्याला माहिती असतं की आपली तारीख काय आहे, त्याच्या आधी पारायण करा, किंवा तुमचे मासिक धर्म झाल्यावर तुम्ही पारायण करा. तर याचे नियम थोडेसे आहेत आणि जे आपण पाळले गेले पाहिजेत. आपण आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भगवान शंकरांची आरती रोज तरी आपण फक्त गणपती बाप्पांची, महाराजांची किंवा आपल्या कुलदेवीची करतो, पण अगदी रोज तुम्ही भगवान शंकरांची आरती तुमच्या घरात करावी. सकाळ संध्याकाळ जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता. फक्त सोमवारीच करायची असं नाही आहे, रोज करावी आरती. आणि जर शक्य असेल तर या कालावधीमध्ये त्र्यंबकेश्वरला जाऊन जर तुम्हाला पारायण करणं शक्य असेल तर 1 दिवसीय नवनाथ पारायण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, 1 दिवसीय पारायण, तुम्ही खूप भाग्यवान आहात. पण जर तुमचं सगळं चांगलं असेल तर खरंच जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये जर पारायण करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन पारायण करू शकता. आणि मेन म्हणजे बघा, आपण जेव्हा महाराजांच्या 108 आरत्या करतो, जेव्हा आपण दार झिजवतो ना, तेव्हा आयुष्यात सगळं काही गोष्टी खूपच चांगल्या घडतात. नक्कीच महाराजांसमोर जो नतमस्तक होतं ना, त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. पण काय होतं ना, सांगू का, की या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या जवळपास केंद्र, मठ, मंदिर असेल तर आवर्जून जा. तुम्ही तिकडे आरतीला हजर राहा. सकाळी आरती घ्यावी किंवा संध्याकाळची 6ची आरती जरी तुम्ही गेला तरी भगवान शंकरांची तुम्ही आरती मिळणार आहे. 5 आरत्या त्या वेगळी, 6वी म्हणजे भगवान शंकरांची आरती. तिकडे महामृत्युंजय मंत्राची 1 माळ होते, कालभैरवाष्टक आमचं होतं. म्हणजेच एवढ्या सेवा तुम्हाला मिळतात. अगदी नाही शक्य होत की ताई नाही, आम्हाला वेळ नाही आहे, नाही शक्य होत, तर तुम्ही घरातही करू शकता. घरात तुम्ही आरती करावी भगवान शंकरांचे, त्याच्याबरोबर 1 माळ तरी जे काही तुम्हाला मंत्र सांगितलेले आहेत, महामृत्युंजय मंत्र असेल किंवा शिवगायत्री मंत्र असेल, ओम नमः शिवाय असेल, तर 1 माळ घ्यावी. आणि कालभैरवाष्टकम खूप सुंदर आहे, खूप उच्च कोटीची सेवा आहे. कालभैरवाष्टकम सुद्धा तुम्ही पठण करा. थोडक्यात काय, श्रावण महिन्यात जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. श्रावणात गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र सारामृत पण सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे. आपण सगळे मिळून सेवा करूया. जसं जमेल तसं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.